हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा होता गुरुवार आणि आज होता माझा स्वामींचे जे माझे 11 गुरुवार चालू आहेत तर त्यातील 10वा गुरुवार। तर आज पूजा मांडणी देखील करायची होती। तर सर्वात पहिल्यांदा जी देवांची फोटो आहेत म्हणजेच मी जे देवांची फोटोंची पूजा करतो तर ते देखील मी सर्वात पहिल्यांदा क्लीन करून घेतले। म्हणजेच आठवड्यातून आपण एक दिवस तरी म्हणजेच पूर्ण जी साफसफाई आहे आपल्या देवघराची तर ती आपण केली पाहिजे। त्यामुळे मग जे देवांचे फोटो मी माझ्या पूजेमध्ये यूज करतो, कारण मी बाहेरगावी जॉबला असल्यामुळे मी देवांचे जे फोटो आहेत तर ते सोबत आणलेले आहेत आणि त्यांची जी नित्यसेवा आहे म्हणजे जी देवपूजा असते तर ते मी करत असतो। आणि त्याचबरोबर जो मंगल कलश आहे तर त्याचे देखील पानं चेंज करायचे होते। तर आज गुरुवारच्या दिवशी मग मी हा जो मंगल कलश आहे तर तो देखील मी चेंज करून घेतला। तर सर्वात पहिल्यांदा ज्या समय आहेत तर त्या मी प्रज्वलित करून घेतल्या। तर आता मी जेव्हा गावाकडे गेलो होतो तर तेव्हाच मी ह्या समया ज्या आहेत तर त्या गावाकडून मी घेऊन आलेलो आहे। आणि जो हा मंगल कलश आहे तर हा आपण शुक्रवारी किंवा मंगळवारी हा चेंज करू शकतो। म्हणजेच याच्यामध्ये आपण जे नागवेलीचे किंवा आंब्याची पानं आपण यूज करतो पूजेमध्ये म्हणजेच कलशाला लावण्यासाठी तर ते आपण या दिवशी चेंज करू शकतो। तर आज म्हणजेच गुरुवार होता तर त्यामुळे मग जो मंगल कलश आहे तर तो मी अशा प्रकारे छान सजवून घेतला। त्यानंतर मग त्याला अशा प्रकारे माझ्याकडे एक चुनरी देखील आहे देवीची तर ती देखील मी मंगल कलशाला अर्पण करतो। त्याचबरोबर ही जी चाफ्याची वेणी आहे तर ही देखील मी जो मंगल कलश आहे तर त्याला मी लावत असतो, कारण जेव्हाही आपण अशा प्रकारे आपला मंगल कलश चांगल्या प्रकारे सजवतो तर तो दिसायला देखील खूप छान दिसतो आणि एक जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती देखील आपल्या देवघरामध्ये निर्माण होते। आणि त्यानंतर मग पूजा मांडणीसाठी मी सर्वात पहिल्यांदा सुरुवात केली तर म्हणजेच उजव्या साईडला मी पहिल्यांदा दिवा लावून घेतला आणि त्यानंतर मग मधामध्ये अशा प्रकारे स्वास्तिक काढून घेतलं। त्यावरती सर्वात पहिल्यांदा गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची असते। आपण कोणतीही सेवा करतो तर ती गणपती बाप्पांच्या साक्षीनेच करतो। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे माझ्याकडे तर तिचा मी ओम गण गण गणपती नमा या मंत्राचा जप करत करत त्याची मी अभिषेक करून घेतला। आणि त्यानंतर अशा प्रकारे मी छोटा जो चौरंग आहे माझ्याकडे तर तो मी पूजेमध्ये ठेवला होता। त्यावरती जे लाल कलरचं वस्त्र आहे तर ते मी अंथरून घेतलं आणि त्यानंतर मग त्यावरती मी 2 आंब्याची पानं जी आहेत तर ती ठेवली होती। त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे माझ्याकडे तर ती मी पूजेमध्ये ठेवली होती। त्यानंतर जो महाराजांचा फोटो आहे माझ्याकडे त्या फोटोमध्ये महाराज म्हणजे आपले स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त यांचा दोघांचा देखील फोटो एकाच फोटोमध्ये आहे। त्यामुळे मग मी हाच फोटो जो पूजेमध्ये ठेवत असतो। म्हणजेच आता जे महाराजांचे माझे 11 गुरुवार चालू आहेत तर त्यासाठी मग मी हाच फोटो जो आहे तर तो मी पूजेमध्ये ठेवतो। आणि अजून एक छोटा महाराजांचा फोटो आहे तर तो मी देवघरामध्येच ठेवला होता। तर म्हणजेच सपोर्ट देण्यासाठी जो फोटो आहे महाराजांचा तर त्याला सपोर्ट देण्यासाठी मागच्या साईडनं मी स्केलचा वापर केला। आणि त्यानंतर मग जे माझ्याकडे मंगल कलश आपण आता पूजेमध्ये ठेवत असतो। म्हणजेच आपण कोणतीही जेव्हा पूजा करतो तर तेव्हा अशा प्रकारे एक कलश आपण पूजेमध्ये ठेवत असतो। आणि जेव्हा आपण महाराजांचे जे 11 गुरुवार किंवा 21 गुरुवार करतो तर तेव्हा देखील आपण अशा प्रकारे जो कलश आहे तर तो आपण ठेवत असतो। तर सर्वात पहिल्यांदा हा कलशाची स्थापना करण्यासाठी म्हणजेच मी एका प्लेटमध्ये ज्या तांदूळ आहेत तर त्याची रास करून घेतली। तर प्रत्येक गुरुवारी म्हणजेच मी हेच तांदूळ यूज करतो पूजेमध्ये। आणि म्हणजेच आता जो 11 गुरुवार आहे तर तेव्हा देखील मी हेच तांदूळ पूजेमध्ये यूज करणार आहे। आणि त्यानंतर मी त्याच्यावरती जो तांब्या आहे तर तो मी ठेवून घेतला। त्यामध्ये आपल्याला पाणी, 1 रुपया, 1 सुपारी, थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे आणि त्यानंतर एक फुल देखील टाकू शकता। त्यावरती मग तुम्ही नागवेलीचे किंवा आंब्याची पाने देखील ठेवू शकता। तर आमच्या इकडे आम्हाला म्हणजे जास्त करून नागवेलीची पानं भेटत नाहीत, जी आंब्याची पानं आहेत तर ती मिळून जातात। त्यामुळे मग पूजेमध्ये मी जास्तीत जास्त जी आंब्याची पानं आहेत तर त्याचाच उपयोग करतो। आणि त्यानंतर मग त्याच्यावरती आपल्याला श्रीफळ जे आहे तर ते ठेवायचं असतं। तर जेव्हा मी म्हणजेच आपण आज महाराजांचे 11 गुरुवार चालू करतो तर तेव्हा पहिल्या गुरुवारपासून शेवटच्या गुरुवारपर्यंत आपल्याला एकच नारळ जो आहे तर तो ठेवायचा असतो। त्यासाठी हा जो नारळ आहे तर हा पहिल्या गुरुवारपासूनचाच माझा जो नारळ आहे तर तोच मी इथे पूजेमध्ये ठेवतो। आणि जो आता शेवटचा गुरुवार आहे तर तेव्हा उद्यापन देखील करायचा आहे तर तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल। तर अशा प्रकारे त्यानंतर मग आपण जेव्हा गजरा अर्पण करतो कळसाला तर आपल्या कळसाचं जे स्वरूप आहे तर ते देखील खूप छान दिसतं। आणि त्यानंतर मग जी पूजेची छोटी मोठी मांडणी होती तर ती मी करून घेतली। म्हणजेच जे महाराजांना नैवेद्यामध्ये मला दूध साखर दाखवायची होती तर ती देखील मी दाखवून घेतली। त्यानंतर महाराजांना पिण्यासाठी पाण्याचा ग्लास देखील भरून ठेवला आणि त्याचबरोबर जे लोटी भांड आहे माझ्याकडे तर ते देखील मी भरून ठेवलं। त्यानंतर जो शंख आहे तर तो देखील मी पूजेमध्ये ठेवला। याचबरोबर हे जे कवडीचे दिवे आहेत तर हे देखील आपल्या पूजेमध्ये खूप छान दिसतात। त्यामुळे मग प्रत्येक पूजेमध्ये मी अशा प्रकारे हे जे कवडींचे दिवे आहेत तर याचा मी भरपूर उपयोग करत असतो। म्हणजेच आतापर्यंत जेवढ्याही पूजा झाल्या तर तेवढ्या पूजांमध्ये मी या दिव्यांचा खूप उपयोग केला। म्हणजेच खूप उपयोगी पडतात आपल्याला हे दिवे, म्हणजेच आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते। त्यामुळे मग मी हे दिवे जे आहेत तर ते ऑनलाईन बोलवले होते तर
याचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केला की मी म्हणजे दिवे कोणाकडून बोलवले, तर तुम्हाला देखील हवे असतील तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे दिवे जे आहेत तर ते तुम्ही घरबसल्या मागू शकता. म्हणजेच ऑनलाईनच सर्व जी सामानाची खरेदी आहे तर मी सर्व ती ऑनलाईनच खरेदी केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता पूजेची माझी मांडणी आहे तर ती आता माझी करून झालेली आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे रांगोळीचा. तर मी जास्तीत जास्त म्हणजे रांगोळीच्या पिठांमध्ये जे पिवळा रंग आणि जो लाल रंग आहे तर याचा जास्तीत जास्त उपयोग करत असतो. तर सर्वात पहिल्यांदा मी खाली पिवळ्या रंगाचं म्हणजे बेस तयार करून घेतो आणि त्यानंतर माझ्याकडे जे रांगोळीचे साचे आहेत तर त्यांनी मग त्याच्यावरती आपण जो लाल रंग आहे तर तो टाकून ते साचे उमटवून घेतो. त्यामुळे जी आपली पूजा आहे तर ती देखील दिसायला खूप छान दिसते आणि जेव्हाही आपण आपल्या पूजेमध्ये रांगोळीचा यूज करतो तर आपली जी रांगोळी आहे ती देखील खूप छान दिसते आणि आपली पूजा देखील खूप दिसायला म्हणजेच एकदम छान दिसते. तर अशा प्रकारे आता पूजेची सर्व जी मांडणी आहे तर ती मी करून घेतली. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे जेव्हाही आपण आता महाराजांचे पारायण करतो तर तेव्हा आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत यातील जे पूर्ण 21 अध्याय आहेत तर ते आपल्याला एकाच बैठकीमध्ये वाचायचे असतात. तर माझं सगळं म्हणजेच तुम्हाला माहिती असेल तर मी सध्या जॉबवर आहे आणि त्यामुळे मग जे सर्व टाईम आहे तो पद्धतशीरपणे मॅनेज करावा लागतो आणि जेव्हाही असं पूजा वगैरे म्हटलं तर टाईम पूर्णपणे मॅनेज करावा लागतो. त्यासाठी मग अशा दिवशी म्हणजेच जेव्हाही काही सण वगैरे असतात तर तेव्हा मी सकाळी लवकरच उठतो जेणेकरून जी सर्व कामं आहेत तरी देखील होऊन जातील लवकर लवकर आणि आपल्याला स्वामी सेवेला देखील वेळ लागेल. म्हणजेच आपण जेव्हा श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर हे वाचण्यासाठी आपल्याला 1 तास तरी लागतोच. म्हणजेच मला तरी आता प्रॅक्टिस भरपूर झालेली आहे त्यामुळे मला जास्त वेळ लागत नाही. तरी 1 तास किंवा 45 मिनटं अशा प्रकारे जो टाईम आहे तर तो लागतोच आणि त्यानंतर पूजा मांडणीसाठी तरी 10-15 मिनटं लागून जातात. त्यामुळे मग लवकर जर सकाळी उठलं तर सर्व जी कामं आहेत तर ती पद्धतशीरपणे होऊन जातात. त्यामुळे सकाळी मी 6 वाजता म्हणजेच लवकर उठून जातो आणि त्यानंतर आंघोळ वगैरे केली. जर जे पूजेला सामान मला लागणार असतं तर ते मी घेऊन येतो पहिल्यांदा, कारण मग नंतर आपल्याला फुलं भेटतात नाहीच भेटत. त्यासाठी मग सर्वात पहिल्यांदा काम म्हणजेच मी फुलं घेऊन येतो आणि त्यानंतर मग आता जे पूजेला आपण सामान यूज करणार आहोत तर ते सर्वात पहिल्यांदा मी सेपरेट काढून घेतो आणि जे ही पितळेची तांब्याची भांडी पूजेमध्ये आपण यूज करतो तर ती सर्वात पहिल्यांदा मी घासून घेतो. म्हणजेच आपण जी भांडी आहेत तर ती पूजेमध्ये आपण यूज करतो आणि पुन्हा ती ठेवून देतो आणि त्यानंतर मग आपण ती जेव्हा पुढच्या वेळेस पूजेच्या वेळेस घेतो तर तेव्हा ती काळी पडतात. त्यामुळे मग प्रत्येक पूजेच्या वेळेस जी भांडी आहेत तर ती मी स्वच्छ धुवून घेत असतो जेणेकरून ती दिसायला देखील म्हणजेच नव्यासारखी दिसतात. आणि जी ॲक्लिन पावडर आहे तर तिचाच मी जास्तीत जास्त उपयोग करत असतो म्हणजे पूजेमध्ये. म्हणजेच भांडी घासण्यासाठी जी देवांची भांडी असतात पितळेची तांब्याची तर ती घासण्यासाठी मी ॲक्लिन पावडरचा जास्तीत जास्त उपयोग करतो, कारण तिचा जो हार्मफुल इफेक्ट आहे तर तो आपल्या हातांवरती किंवा भांड्यांवरती देखील होत नाही. त्यामुळे मग मी तुम्हाला देखील सजेस्ट करेल की जी ॲक्लिन पावडर आहे तर तिनेच तुम्ही जी भांडी आहेत तर ती घासत जा. आता यानंतर जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर हे आता माझं पूर्ण 21 अध्याय आहेत तर ते वाचून झालेले आहेत आणि त्यानंतर मग जी महाराजांची आरती आहे तर ती मी करून घेतो. आणि या दिवशी आपल्याला उपवास देखील धरायचा असतो. त्यामुळे मग उपवास जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी सोडायचा असतो. म्हणजेच आपण जे संध्याकाळी स्वयंपाक करणार असू तर तो महाराजांना आपल्याला नैवेद्यामध्ये दाखवायचा असतो आणि आपला जो उपवास आहे तर तो आपण सोडायचा असतो. तर सकाळी मी उसळच करतो आणि महाराजांची आरती झाली की लगेचच जी उसळ आहे तर ती मी महाराजांना नैवेद्यामध्ये दाखवतो आणि संध्याकाळचा देखील जो व्हिडिओ आहे तर तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजे जो संध्याकाळचा स्वयंपाक आहे तर इथे म्हणजे जिथे मी राहतो तर इथे मेसची सुविधा नाही आहे, त्यामुळे जो स्वयंपाक आहे तर तो मी सर्व हातानेच करतो. तर ते देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेले आहेत. जर तुम्ही ते बघितलेले नसतील तर नक्की बघा. तर अशा प्रकारे महाराजांनी माझ्या हातून जी आजची स्वामी सेवा आहे तर ती करून घेतली. म्हणजेच मी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करत असतो की स्वामी माझ्या हातून जेवढी स्वामी तुमची सेवा घडेल तर तेवढी माझ्या हातून करून घेत जा. आणि बाकी आपल्यावरच असतं की आपल्याला सेवा करायची नाही करायची, कारण कोणी कितीही जरी म्हटलं तरी आपण म्हणजे आपल्या जेव्हा मनामध्ये येतं सेवा करायची तर तेव्हा आपल्या हातून ती सेवा घडते. आणि नित्य म्हणजेच दररोज जी सेवा आहे तर ती देखील आपण केली पाहिजे. नाहीतर कधी कधी असं होतं तर आपण गुरुवारच्या दिवशीच म्हणजे सेवा वगैरे करतो आणि नंतर मग एरवी काहीही करत नाही. तर त्याच्यामुळे मग आपण म्हणजेच प्रत्येक दिवशी नियम पाळला पाहिजे. म्हणजे आपली जी देवपूजा आहे तर ती आपण दररोजच्या दररोज केली पाहिजे. त्याने एक ते एक म्हणजे आपलं जे वातावरण आहे घराचं तर ते देखील म्हणजेच पॉझिटिव्ह होतं आणि आपला जो दिवसाची सुरुवात जर आपण देवपूजेने केली तर आपला दिवस देखील खूप छान प्रकारे जातो. त्यामुळे मग सकाळी उठलं की पहिल्यांदा मी जी स्वामी सेवा आहे तर ती करून घेतो आणि त्यानंतर मग जो स्वयंपाक वगैरे आहे तर त्याला सुरुवात करतो. आणि त्यानंतर ऑफिसचा जो टाईम असतो तर 10 वाजता ऑफिस असतं. त्यामुळे मग नंतर जी संध्याकाळची देखील जी नित्यसेवा असते तर ती संध्याकाळची टायमामध्ये होऊन जाते. म्हणजे 6-6:30 या दरम्यान जी संध्याकाळची नित्यसेवा आहे तर ती देखील माझी होऊन जाते. तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा आहे तर ती आता माझी करून झालेली आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न असले म्हणजेच आपण स्वामींचे पारायण कसे करावे याबाबत जर काही प्रश्न असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न
प्रयत्न करेल.